त्याप्रमाणे आज आपल्याला जे अतिथी वर्ग लाभलेले आहेत, खरोखरच आपलं थोर नशीब आहे की आपल्याला ते अतिथी लाभलेले आहेत आणि आपल्याला त्यांचे अमूल्य असे मार्गदर्शन सगळ्यांना मिळणार आहे. तर पुनश्च एकदा सर्व उमग साहित्य संघातर्फे मी त्यांचे परत आभार मानतो की त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ आम्हाला दिलेला आहे. तर सर्व उपस्थित अतिथी जे लाभलेले आहेत त्यांना नम्र विनंती करतो की यानंतरचा कार्यक्रम जो आहे तो म्हणजे दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन. तर दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन हे जो आहे अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम असतो. तर दीप प्रज्वलनाला सुद्धा भारतीय संस्कृतीत अत्यंत साधारण महत्त्व दिले आहे. दीप प्रज्वलन करूनच प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात आपल्या संस्कृतीमध्ये केली जातं. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत आपला प्रकाश सर्वत्र पसरत असते, त्याचप्रमाणे दीप प्रज्वलनाद्वारे सुद्धा या विधीद्वारे सुद्धा सर्वांच्या जीवनामध्ये दीपाप्रमाणे प्रकाश प्रज्वलित व्हावा व आपले आयुष्य वृद्धिंगत व्हावे आणि आपले आयुष्य तेजाकडे जावे हा उद्देश त्याबाबत असतो. आणि हाच उद्देश बाळगून आपल्याला दीप प्रज्वलन कोणत्याही कार्यक्रमात सर्वप्रथम करावं लागतं. दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन हा सुद्धा कार्यक्रमाचा एक अमूल्य असा महत्त्वाचा भाग असतो. आणि त्यासाठीच मी सर्व अतिथीगण जे आहेत, मान्यवरगण आहेत, त्यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून व प्रतिमेचे हारार्पण एवं पुष्पार्पण करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. ब्रह्माच्युत शंकर प्रभृति लाभलेले आहेत ते अतिशय सगळ्यांच्या सर्व विद्यार्थी जे बसलेले आहेत सरांचे, तर असे सुपरिचित असे जिल्हा परिषद आगरकर कनिष्ठ महाविद्यालय येथे कार्यरत असलेले आज माजी प्राचार्य जे आहेत आणि ते साहित्यिक सुद्धा एक उत्तम कवी सुद्धा आहेत आणि आम्हा सगळ्यांचे मुलांचे ते आवडते शिक्षक सुद्धा राहिलेले आहेत. तर असे जे आहेत आवडते सर आमचे श्री सतीश देशमुख वेणी करतो. आणि यानंतर जे आहेत सौ विजया माळी मॅडम जे आहेत आम्हा सगळ्यांना लाभलेल्या त्यांचं सुद्धा अमूलाग्र असं योगदान आम्हाला घडवण्यासाठी लाभलेलं आहे. आज आम्ही ते व्यासपीठावर
या सगळ्यांच्याच मुळे प्रतापराव वानखडे सर आणि माळी मॅडम, साबळे मॅडम यांच्यामुळेच आज आम्ही इथे तुमच्या समोर बोलताना तुम्हाला दिसत आहे. तर अशा ह्या महोदया असलेल्या विजया माळी मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी माझा मित्र श्री निलेश करसकार याला स्टेजवर बोलवत आहे. खंडे सर यांचं स्वागत नितीन संग्रामपूरकर करेल अशी मी त्याला विनंती करतो. सौ साबळे मॅडम ज्या की आम्हाला त्यांचं सगळं अमूलाग्र असं मार्गदर्शन सदैव मिळालं आणि मिळत आहे, अशा सौ साबळे मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी माया बागरूत हिला मी व्यासपीठावर बोलवित आहे. विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन प्रमुख अतिथींचं स्थान ग्रहण करावे. उपस्थित राहिले अरुण धांडे सर यांचं स्वागत करायला सौ प्रतीक्षाताई बागरूत व्यासपीठावर येतील अशी मी त्यांना विनंती करतो. तो वाटा आहे त्यांना बनवण्यासाठी अशी आमचे श्री लाडके आदरणीय प्रतापजी वानखडे सर यांच्या मातोश्री श्रीमती मालतीबाई आत्माराम वानखडे या स्टेजवर येऊन त्यांचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना उमक साहित्य संघातर्फे व वैयक्तिकरित्या विनंती करतो. तर सर्वांनी सत्कार मूर्तींचा सत्कार करावा अशी सगळ्यांना मी नम्र विनंती करतोय.
धनोकार सर आणि अरुण धांडे सर यांनी सुद्धा सरांचा सत्कार केलेला आहे. यानंतर सौ साबळे मॅडम ह्या सुद्धा सरांचा सत्कार त्यांच्या मार्फत करण्याची त्यांची इच्छा आहे, त्या सुद्धा त्यांचा सत्कार करतील. मी नवरात्रामध्ये आमच्या दर्यापूरला इच्छापूर्तीचं मंदिर आहे तिथे गेली. तिथं उसळचा प्रसाद होता सर्वांना संध्याकाळच्या वेळेस की याच्या वेळेस ते फुग्यावाले असतात ना, फुगे वगैरे उडवतात, तशी छोटी मुलगी आणि तिचे वडील रस्त्यावर ते फुगे विकत होते. मी आली आणि प्रसाद मला उसळ मिळाला होता. उसळचं रोड माझ्या गाडीवरच हातीच होतं. तिथं थांबली, त्या मुलीचे दोन माझा मुलगा म्हणाला की आई मला ही घेऊन पाहिजे. मी रस्त्यावर गाडीवरच उतरली आणि खाली आणि ते फुगे घेतले. त्या मुलीला फक्त मी माझ्या हातातला द्रोण दिला. द्रोण त्या प्रसादाला तिची बाजू घ्यायला नाना म्हणून म्हणत होती. तिची वडील म्हणाले अगं घेणं देता येतं घेणं. तर मुलीला मी तो द्रोण जसा तिच्या हाती दिला, ती मुलगी एवढी खुश झाली. म्हणजे तुम्ही पहा, प्रेम कुठंही देता येत आपल्याला. त्या मुलीला मी प्रेम दिला तिथं, एवढी खुश झाली ती की म्हणजे एवढा आनंद तिचा व्यक्त नव्हता करता येत. फक्त एवढं त्या उसळलं, एवढं द्रोण तिच्या हाती देता बरोबर. म्हणून म्हणते मी सरांनी आपल्याला प्रेम कसं द्यावं कोणाला हे सरांनी खूप चांगलं शिकवलेलं आहे. खरंच घडल्या पाहिजे. एवढी 15 दिवसापासून एवढी आतुरता की जसा मुलांचा फोन येतो सांगणार त्या सर्व मुलांचा माझ्या मी म्हटलं अरे जावयांसोबत बोला. म्हटलं आमच्याकडे जावयांना मानस ते म्हटलं आधी म्हटलं जावयांसोबत बोला म्हटलं आधी म्हटलं. मग सकाळी माझ्या मिस्टरांसोबत बोलली. ती म्हणाली अरे जा म्हणे तुझा तुझ्या माझे सासरे विशेष म्हणजे माझे सासरे हेडमास्टर होते आणि मला हा मान मिळाला. माझ्या मिस्टरांना एवढी खुशी की तू विद्यार्थी आहे आणि तुझ्या जीवनामध्ये हा प्रसंग येत आहे. खूपच खुश माझे मिस्टर. आणि त्यांना मला आज स्वतःहून मला बसमध्ये बसून दिलं. ज्यावेळेस आहे का भाषण तुझ्या व्यवस्थित म्हटलं बरोबर असं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. 1988 ते 31 ऑक्टोबर 2025 हा एका 37 वर्षाच्या प्रेरणादायी शैक्षणिक इतिहासाचा भाग. या कालखंडात संस्काराचा, आदर्शाचा व नवनवीन कल्पकतेचा वारसा पुढे नेण्यासाठी 31 ऑक्टोबर 1996 रोजी जिल्हा परिषद शाळा घुसर येथे उपक विद्यार्थी साहित्य संघाची मुहूर्तमेढ रोवण्यात गेली होती. 31 ऑक्टोबर 1996 हा उपकच्या स्थापनेचा दिवस आणि 31 ऑक्टोबर 2025 हा उपकच्या संस्थापकाच्या सेवा निवृत्तीचा दिवस. हा नुसता योगायोग नसून जिल्हा परिषद शाळेतून असंख्य विद्यार्थ्यांचे आयुष्य समृद्ध करणारा एक शोध होता. खरं तर उमगचा शब्दशः शोध असा होतो, एका प्राथमिक शिक्षकाने शिक्षणासोबतच साहित्याचा गंध छंद नसलेल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभेचा घेतलेला हा एका प्रकारचा शोधच होता. त्याच शोधातून असंख्य विद्यार्थ्यांच्या लेखणीला बळ मिळाले. अशा या उमग विद्यार्थी साहित्य संघाचे संस्थापक, शिस्तप्रिय आदर्श शिक्षक, कवी, लेखक, गायक, सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा रत्न शोधणारा रत्नपारखी, ज्ञानरूपी रथाचा तेजोमय सारथी, बालमनावर ज्ञानाचा लेप लावणारा शिक्षण रूप, शिक्षण, कला, साहित्य, सांस्कृतिक विचाराचा ओतप्रोत भरलेला अमृत कलश, विद्यार्थ्यांपासून अधिकाऱ्यापर्यंत सर्वांना आपलंसं वाटणारा शाळाप्रेमी, शिक्षकी पेशाला काम म्हणून तर आदर्श विद्यार्थी, आदर्श नागरिक, आदर्श विचाराचा देश घडवण्याची संधी म्हणून पाहणारे देशप्रेमी असे बहुआयामी व्यक्तिमत्वाचे उदाहरणे आमचे ज्ञानज्योती श्री प्रतापजी वानकडे सर या अद्वितीय शिक्षकाच्या निवडक जुन्या आठवणीतून हा जीवनपट रेखाटण्यात आलेला आहे. याच माध्यमातून श्री प्रताप वानकडे सरांच्या
आयुष्यातील विविध पैलू उलगडण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे सध्या अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या ठुमक्यांची चर्चा सुरू आहे. शाळेत कसं जात का तू? जात असतो. मग तू तर अशीच असास, शाळेत काय जात असे? अबे लेका, शाळेत जात जाय ना, शाळा शिकशील तर भलं आहे ना झालं.
एका शिक्षकाचा 37 वर्षाचा अतुलनीय कार्य इतिहास मांडण्याचा प्रयत्न उमग विद्यार्थी साहित्य संघ अकोला केला गेला आहे. म्हणतात ना, फुलांचा सुगंध हवेच्या दिशेने पसरत असतो, मात्र व्यक्तीचा चांगलपणा प्रत्येक दिशेला पसरत असतो. त्याच चांगलपणातून कमावलेल्या एका आदर्श शैक्षणिक कारकिर्दीला, समृद्ध प्रेरणादायी विचारसरणीला, एक शिक्षक ते अधिकारी पर्यंतच्या संघर्षशील प्रवासाला शतशः नमन, शतशः नमन, शतशः नमन. Thank you.